शबरीच्या दारापर्यंत राम गेला होता. तेवढं पुण्य तिने केलं होतं. पण आपल्याकडून एवढं पुण्य शक्य आहे का बोला? नाही. खुशाल नाही म्हणतात लोक. का नाही शक्य? शबरी स्त्रीच होती ना. माणसाकडून पुण्य शक्य नाही. टेन्शन घेऊ नका. जीवनात आल्यानंतर पुण्य करूच नका. बरं वाटलं आता? काय करू मग महाराज? पुण्य नका करू तर एक काम करा, जीवनात आल्यानंतर पुण्य करूच नका, पाप करा. बरं वाटलं का? पाप करा. कोणी सांगत नाही पाप करायला, पण मी सांगतो पाप करायला. कोणी जर म्हटलं का हो कोणी सांगितलं तुम्हाला पाप करायला, सांगायचं एक विजय महाराज शास्त्री आले होते, त्यांनी सांगितलं पाप करा. पण ऐका आता याच्या पुढचं, जीवनात आल्यानंतर एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा की तुम्हाला मारायला सुद्धा तुमच्या दारापर्यंत रामच आला पाहिजे. एवढं पाप करा. हा नाही वाजवायचे असतील तर जोरात वाजवा. वाजवा ना. हा मी म्हटलं नाही वाजवा म्हणून. कशाला उगाच खर्चाचा विषय येतो. 2-4 हजार लागतात टाळ्या वाजवायला. नका वाजवा जाऊ. जीवनात आल्यानंतर एवढं पाप करा, एवढं पाप करा की तुम्हाला मारायला सुद्धा तुमच्या दारापर्यंत राम आला पाहिजे. बोला आता काय करणार? पाप करणार का पुण्य करणार? आलं ना टेन्शन? माणूस धड पुण्यही करू शकत नाही जे शबरीने केलं, आणि पापही करू शकत नाही जे रावणानं केलं. रावणाने एवढं पाप केलं की त्याच्या दारापर्यंत मारायला रामच गेला होता, लंकेपर्यंत. म्हणून तर आपण ना पाप करत ना पुण्य करत. म्हणून त्या लटकणाऱ्या भोपळ्यासारखी गत आहे आपली मधातलेल्या. ते लटकते ना भोपळा, लटकते राहणार आहे. ना धड संसार ना धड परमार्थ. म्हणून एक काम करा, लक्षात घ्या, कुठल्या ना कुठल्या संबंधातून का होईना देवाच्या सहवासात राहा. कुठल्याही संबंधातून कुठलीही सेवा देवाची असेल, मग ती तबला वाजवण्याची असेल, मृदंग वाजवण्याची असेल, गायन करण्याची असेल, कथा करण्याची असेल, अन्नदान करण्याची असेल, पावती फाडण्याची असेल, कथेत येऊन बसण्याची असेल, देवाच्या संपर्कात राहा. देवासोबत संपर्क साधा. पूतना मावशीनं देवासोबत शत्रुत्व पत्करलं, मोक्षच मिळाला. कंसानं शत्रुत्व पत्करलं, मोक्ष मिळाला. सुदामा, श्रीदामा, मधुमंगल सख्यत्व पत्करलं. रुक्मिणीनं देवाची सेवा करण्यासाठी देवाची पत्नी झाली, मोक्षच मिळाला. कुठलाही संबंध ठेवा, सवंगडी व्हा देवाची दास्यत्व भक्ती करा. हनुमंतरानी दास्यत्व पत्करलं. हनुमंते निकटे दास्यत्व पै केले, म्हणून देखील श्रीरामचरण. हनुमंतरायांनी दास्यत्व भक्ती पत्करली, दास्यत्व पत्करलं. कुठल्या ना कुठल्या संबंधातून का होईना देवाची भक्ती करा, त्याच्यासोबत कनेक्ट राहा. तुम्ही काम करता, देवासोबत कनेक्ट राहा. तुम्ही तुमच्या परिवारात ज्यावेळेस कुठलंही काम असेल, परिवारात राहता, आपण पारिवारिकच आहोत, सांसारिकच आहोत. आपण सर्वजण कथा झाल्यानंतर एकमेकांच्या सोबत राहतो परिवारात. पण असा विचार करा, मी माझ्या नवऱ्याला जीव घालत नाही, मी साक्षात भगवंताला जीव घालते. मी माझ्या मुलाला आंघोळ घालत नाही, मी साक्षात कान्हाला, कृष्णाला आंघोळ घालते. मी माझी मुलगी आहे ना, ती माझी मुलगी नाहीये, ती एखादी गोपिकाच आहे. असा व्यवहार करत राहा. बघा, एखादी शेजारी नसेल, त्या शेजाऱ्यांनी विठ्ठल पहा, त्याच्यामध्ये रुक्मिणी पहा, त्याच्यामध्ये गौडन पहा, त्याच्यामध्ये एखादा संत पहा, त्याच्यामध्ये माऊलीचं दर्शन करा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. या सगळ्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ईश्वर पाहणार ना, त्यावेळेस तुमच्या मनामधले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष सगळे निघून जातील. अरे भांडायचंय कुणाला? तो तर विठ्ठल आहे, तो मला भांडला, ठीक आहे, त्यानं त्याचं कर्म केलं. पण तुम्हाला ते कूडादान, कचरा पेटी माहिती का? कचरा टाकतात त्या कुड्यामध्ये, कुडा टाकतात त्या पेटीमध्ये, आहे की नाही? डस्टबिन म्हणतात त्याला. त्या डस्टबिनमध्ये लोक कचरा टाकतात, आहे की नाही? डस्टबिनमध्ये कचरा टाकण्यासाठी ती डस्टबिन असते. तुम्हाला शिवी दिली कोणी, तुम्हाला कोणी जर भांडत तुमच्या अंगावर आलं, तुम्हाला वाईट बोललं, तर त्याची शिवी, त्याचं वाईट बोलणं, हे काय कुडादान थोडे तुमचं शरीर. तुम्ही कशाला स्वीकारायचं? तुम्ही ते उचलायचं आणि जिथे कुडादान आहे तिथे नेऊन टाकायचं. तुम्ही स्वीकारच करायचं नाही त्याचा, तुम्ही घ्यायचेच नाही शिव्या त्याच्या. तुम्ही त्याचं वाईट बोलणं, त्याचं भांडण, त्यांनी जे आपल्याला वाईट बोललेले शब्द आहेत ते घ्यायचे कशाला? हे काय कुडादान आहे का? हे काय डस्टबिन आहे का? म्हणून त्याची घेतलीच नाही तर ती लागतील का? लागणार नाही. म्हणून देणारा सुद्धा देव आहे आणि मी घेणारा सुद्धा देवच आहे.
वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. हे सगळं जग जग नाही, जग नोहे हा अवघा जनार्दन. हरिरेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नै भिन्न वपू इति यस्य मती परमार्थ गती स नरो भवसागरम उद्धरती. त्या नराचा भवसागरातून उद्धार होतो जो हे सगळं जग देव म्हणून पाहतो. हेच सार आहे कथेचं, बाकी काही नाही. इतक्या दिवसात सांगितलेलं काही नाही निलत चालते. हे 4-5 मिनिटाचं अत्यंत महत्वाचे घेऊन जा. सगळ्या जगाचं सार आहे महाराज आहे. शंकराचार्य अर्ध्या श्लोकात जगाचं सार सांगतात. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. श्लोकार्धेन अर्धेन श्लोकेन अहम मी प्रवक्ष्यामि बोलतो. जे कोटी ग्रंथात जे आहे, मग त्या कोटी ग्रंथात सगळे ग्रंथ घ्या. आपण ग्रंथ नाही शिकू शकत एवढं साहित्य, एवढं दर्शन, एवढी फिलॉसॉफी मोठी आहे आपली. मग अर्ध्या श्लोकानं जर शंकराचार्यांनी जगातलं सगळ्या कोटी ग्रंथाचं सार सांगितलं असेल तर ते आपण कान ऐकावं आणि तसं कान वागावं. काय आहे सार? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. मीच सगळीकडे भरलेलं आहे. हे जग आहे ना, जग नाहीच आहे. अजातवाद न जात अजात, जग झालंच नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समळ मिथ्या वार्ता. पुढे होईना मागुता कदा कल्पांती घडेना. अशी ज्यावेळेस बुद्धी होते ना, समजायचं आपण खरंच खूप भाग्यवान आहोत, आपली अशी बुद्धी झाली. कारण की अशी बुद्धी होण्याकरता गुरु पुढं 10-10, 15-15 वर्ष नाक घासावं लागतं. मग ते गुरु कुठंतरी ज्ञान सांगतात आणि ते ज्ञानान मुक्तीही, ज्ञान भेटल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञाने विने एके उपाय करीसी जितुके. पण आपल्याला एवढं कळत नसेल ना, एक काम करा, सतत स्मरण करत चला, देवाचं भजन करत चला, काम करता करता राम म्हणत चला. आपोआप एक ना एक दिवस मरता मरता तुमच्या मुखातही नामस्मरण येईल. भीष्माचार्यांच्या मुखात शेवटी नामस्मरण आलं म्हणून त्यांना मोक्ष मिळाला. आपल्या जीवनात सुद्धा शेवटी मरता मरता देवाचं नामस्मरण यावं असं वाटत असेल तर त्याची सवय करा. आपण 4 दिवस एखाद्याच्या घरी जातो पाहुणे म्हणून. 4 दिवस एखाद्या लग्नाला जातो. सध्या लग्न सराई सुरू आहे. आपण जर पाहुणे म्हणून त्याच्या गावी गेलो, त्याच्या घरी गेलो तर 4 दिवसाचे ड्रेस सोबत घेऊन जातो. आमच्या माता माय मावल्या काय काय सोबत नेतील सांगता येत नाही. महाराज 15 दिवसाचे साड्या, 4 दिवसच राहायचंय ना, मग 15 साड्या घेऊन कशाला जायचं? पण नाही, तासाला बदलतात ते माहिती नाही. पण काय नाही, ठीक आहे, शृंगार. आणि आमच्या भारतामध्ये आमच्या स्त्रियांना म्हणजे नटण्यामध्ये, आमच्या स्त्रियांना सौंदर्यामध्ये साक्षात लक्ष्मीनंच वरदान दिलेलं आहे. कारण की लक्ष्मी आमच्या विदर्भातली आहे, रुक्मिणी माता. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने सुद्धा मुलगी निवडताना लग्नासाठी विदर्भाचा विचार केलेला आहे. म्हणजे या परिसरात, हा विदर्भ म्हणजे हा मराठवाडा असेल, हिंगोली जिल्हा म्हणजे काही दूरचा जिल्हा नाही आहे. हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला हा सगळा आपला भागच आहे की ज्या भागात द्वारकाधीशाने तिकडून गुजरातमधून यावं, सौराष्ट्रामधून यावं आणि महाराष्ट्रातल्या कन्येची विवाह करावा. म्हणून लग्नाला जाताना, एखाद्याच्या पाहुण्याच्या घरी जाताना आपण ज्यावेळेस 4-5 दिवसासाठी जातो, आपण 4-5 दिवसाचे ड्रेस सोबत घेऊन जातो. अरे 4च दिवसासाठी जातो पाहुणे म्हणून तर ड्रेस सोबत घेऊन जातो. आपल्याला तर शेवटच्या काळामध्ये त्याच्या घरी जायचं आहे ना, मग असं काहीतरी त्याला समाधान वाटेल असं सोबत घेऊन जावं लागेल की नाही. त्याने विचारलं तू काय केलं? मी फक्त भांडणं लावले असं सांगायचं का त्याला? मी फक्त याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सासू सुनेचे भांडणं, निरहानाम फक्त गावात फिरायची, याचं त्याला त्याचं याला, असं करत करत आयुष्य जगली असं सांगायचं का त्याला? नाही. मी पूरमध्ये कथेत बसली. कथेत महाराजांनी सांगितलं सतत देवाचं स्मरण करा, सतत देवाचं भजन करा. आणि ते ऐकून आजपर्यंत मला माहिती नव्हतं की आम्हाला त्याच्या घरी जात असताना त्याला समाधान वाटेल असं काहीतरी सोबत घेऊन जावं लागेल. म्हणून आज आम्हाला कळालं, आम्ही निश्चय करणार, आम्ही सतत नामस्मरण करत करत ज्यावेळेस आमचा शेवटचा क्षण येईल त्यावेळेस आम्ही भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताला म्हणू, देवा अखंड आयुष्यभर तुझं नामस्मरण केलं. हे बघ किती नामस्मरण झालं माझं. लोकांचं नामस्मरण 5-5, 6-6, 7-7 कोटीपर्यंत गेलेलं आहे. आमच्या एक आजी आहेत डोंगरगावच्या, त्यांचं 11 कोटी नामस्मरण झालेलं माहिती आहे का? 11 कोटी. खूप भाग्य लागतं महाराज, खूप पुण्य लागतं नामस्मरण करायला. ती मशीन मिळते, यंत्र मिळतं, नामस्मरण मोजता येतं त्याने. घ्या हातात माळ कधी, घ्या ते नामस्मरण करताना हातात कधी, करा नामस्मरण, मोजा किती होतंय आपलं.
निदान माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाचं 21 कोटी तरी नामस्मरण झालं पाहिजे. त्याला जन्मच घ्यायचं काम नाही पुन्हा. साक्षात भगवंत त्याला या जन्मात दर्शन द्यायला येत असतात. आपण ज्यांच्या दरबारात बसलो ना, ऐका ऐका ऐका, ज्या दत्तात्रेयाच्या दरबारात बसलो त्या दत्तात्रेयाचं तुम्ही 18 कोटी पर्यंत नामस्मरण करा. किती? 18 कोटी त्यांचा जप आहे. कोणता? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबर म्हणजे दत्त. श्रीपाद कोण आहेत? वल्लभ कोण आहेत? माहित नाही आपल्याला. श्रीपाद वल्लभ ऐका, हे आपण नुसतं म्हणतो श्रीपाद वल्लभ, पण दत्तात्रेयाचे काही अवतार आहेत. एक पहिला दत्तात्रेयांचा अवतार, नंतर नृसिंह सरस्वती, नंतर श्रीपाद वल्लभ स्वामी, आणि नंतर कर्दळी वनामध्ये स्वामी समर्थांचा अवतार आहे. तुम्ही गुरुचरित्र कधी वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रसंग ऐकायला मिळतो. पण तुम्ही हा जो जप आहे ना, मी जो केलेला आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आमच्या गुरुवर्य महाराजांनी सांगावं, जर 18 कोटी जप झाला हा, 18 कोटी, किती? 18 कोटी. तुम्ही जर हा जप 18 कोटी पर्यंत केला तर तुम्हाला आकाश मार्गाने पंख फुटतात, उडता येतं, तुम्हाला आकाशात परिभ्रमण करता येतं. एवढी ताकद आहे त्या नामस्मरणामध्ये. तुम्ही ज्याच्या दरबारात बसलात ना, तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप 18 कोटी पर्यंत तुमचा झाला की तुम्हाला आकाश मार्गाने सुद्धा परिभ्रमण करता येतं. मुंगी काय बोलते ते मुंगीचं बोलणं सुद्धा तुम्हाला कळू शकतं. बरं का परमेश्वर महाराज, या जन्मात तरी आपला पाणी पीत पीत का हो ना झाला पाहिजे, है की नाही? काय करतोय आपण? जप केला पाहिजे महाराज.